आषाढी वारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात प्रस्थानापूर्वी मंदिराचा कलश हल्लाच पाहिजे ही भावना. पण 2026ची वारी मात्र प्रत्येक वारकऱ्याच्या मनात एका वेगळ्या कारणासाठी मनात घर करून राहीलच. आणि ते कारण आहे ते म्हणजे इंद्रायणी मातेला आलेला महापूर, इंद्रायणी नदीला आलेला महापूर. या दुथडी भरून वाहणाऱ्या नको नको धो धो म्हणून वाहणाऱ्या इंद्रायणी मातेकडे, नदीकडे पाहत राहावंसंच वाटतं. भले तिने आपल्या काठावरची प्रत्येक गोष्ट आपल्या पोटात घेतली असेल तरीही कोसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे इंद्रायणी मातेचं पात्र आपलं पात्र सोडून खूप बाहेर आलंय. त्यामुळे अक्षरशः इथला नजारा अप्रतिम आहे. इंद्रायणी मातेला आलेल्या महापुरामुळे मंदिराच्या परिसरातही अक्षरशः पाणीच पाणी झालंय. पण त्यामुळे कोणाचा उत्साह कमी झालाय असं मात्र मुळीच नाही. आजही या कोसळधार कोसळणाऱ्या पावसात आणि पूर्णपणे महापूर आलेल्या इंद्रायणी मातेवरून जरी असेल तरीही आजही आळंदीची वारी करायचीच ही भावना प्रत्येक वारकऱ्याच्या मनात आजही घर करून आहेच. हे सर्व काही आम्हाला जमिनीवरून दिसतंय, पण जेव्हा तुम्ही आणि आम्ही हेच सीन, हाच नजारा जेव्हा अवकाशातून पाहतो, अर्थातच ड्रोनच्या साह्याने, तेव्हा डोळ्याचं प्राणच फेटतं. अप्रतिम दूरवर पसरलेलं इंद्रायणी मातेचं पात्र अक्षरशः नजरेपुढून हलतच नाही. हा नजारा क्वचित दिसतो. एवढं पाणी या वेळेला म्हणजेच आषाढी वारीला कधीच नसतं, कारण प्रत्येक वर्षी या पाण्यामध्ये वारकरी यथेच्छ स्नान करतो आणि आपल्या वारीच्या सुरुवात करतो किंवा इथूनच प्रस्थानाची सुरुवात होते. पण यावेळेचा नजारा दरवेळेपेक्षा नक्कीच वेगळा आहे. एका वेगळ्या अर्थाने वारी अनुभवायची असेल आषाढी तर या वेळेला आळंदीमध्ये यावंच. ही वारी तुम्ही आम्ही कधीच विसरणार नाही. भले तुम्ही ही वारी कसल्याही नजरेने पहा, अवकाशातून पहा, अगर तुमच्या जमिनीवरून पहा, तुम्हाला इथल्या प्रत्येक गोष्ट अप्रतिमतेने भरलेली दिसेलच. मग तुम्ही कुठेही चौफेर नजर फिरवली तरी हरकत नाही. मंदिर तर अक्षरशः अप्रतिमच. एकदा आषाढी वारीला का जावं याची वेगवेगळी जरी कारणं असतील तरी यावर्षी 2026मध्ये आषाढी वारीला का जायचं तर इंद्रायणी मातेला आलेला हा महापूर पाहण्यासाठी नक्कीच.